नमस्कार. आज आपण बनवतोय पुणेरी स्पेशल अशी मटण थाळीमधला मटण रस्सा आणि मटण सुक्का. त्यासाठी आपण इथे अर्धा किलो फ्रेश मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ धुवून त्याला चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा हळद टाकून 30 मिनिटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आहे. आता आपण इथे मीडियम आकाराचा एक कांदा घेऊन तो बारीक कट करून घेतोय. प्रेशर कुकरमध्ये आता आपण एक छोटा चमचा तेलाचा टाकून त्यात हा कट केलेला कांदा परतून घेणार आहोत. मॅरिनेट केलेले मटण आता टाकून घेणार आहोत. बघू शकता परतताना मटणाला छान पाणी सुटले आहे. आता कोमट पाणी एक ग्लास टाकून आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देणार आहोत. मटण पाहू शकता आता आपण छानपैकी शिजवून घेतलेले आहे. आता वाटण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले आहे. त्यामध्ये प्रथम हे 2 कांदे त्याला आपण एक चीर अशी देऊन घेणार आहोत. हे कांदे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. अशी चीर दिल्यामुळे कांदे आतमध्ये पर्यंत चांगले भाजून आणि शिजून निघतात. कांदे आपल्याला 10 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. एका बाजूला मी इथे पॅन गरम करून घेतला आहे. त्यात एक छोटा चमचा तेल आणि चिरलेलं हे सुकं खोबरं आपण परतून घेणार आहोत. सुकं खोबरं इथे मी 1 कप घेतलं आहे. आता पॅनमध्ये आपल्याला एक छोटा चमचा अख्खे धणे आणि एक छोटा चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तेही छानपैकी असे परतून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य आता आपल्याला पुन्हा एकत्रित परतायचे आहेत. कांदे आपले छान भाजून झालेले आहेत. ते आपण काढून घेऊयात. कांद्यांचा जास्तीचा करपलेला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. फोकच्या साहाय्याने आपल्याला कांदे असे कट करून घ्यायचे आहेत. या सर्व साहित्यांचं आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मोठा मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये सुकं खोबरं, कांदा, अख्खे धने, पांढरे तीळ, कोथिंबीर, 1.5 इंच आलं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं पाणी टाकून आपण हे सर्व साहित्य वाटून घेणार आहोत. आता मी गॅसवर एक मोठा टोप ठेवला आहे. त्यात 3 मोठे चमचे तेल टाकून घेतला आहे. घरचा मसाला 2 चमचे टाकला आहे. मटण मसाला 1 मोठा चमचा टाकून घेतला आहे. लाल तिखट 1 छोटा चमचा टाकला आहे. तेलात हे सर्व मसाले 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. हे वाटण आता आपल्याला 4 चमचे या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपल्याला तेल सुटेपर्यंत छान हे वाटण परतून घ्यायचं आहे.
यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे. इथे मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा या हिशोबाने आपण यात पाणी टाकणार आहोत. मटणाच्या रस्स्याला छान कट आलेला आहे. इथे मी मटण सुक्क्यासाठी तयारी करते. त्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. मटणाचा रस्सा आपल्याला मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे. यात चवीनुसार मीठ आता मी टाकून घेतलेलं आहे. बाजूला एक कढई गॅसवर गरम करायला ठेवून त्यात मी थोडं तेल टाकून एक बारीक चिरलेला कांदा परतून घेत आहे. सोबतच धनेपूड मी टाकली आहे 1 छोटा चमचा. घरचा मसाला 1.5 चमचा टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट 1 छोटा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे. उरलेली ही पेस्ट म्हणजे 3 टेबलस्पून अशी ही पेस्ट मी या साहित्यांमध्ये टाकली आहे. मटण मसाला आपल्याला 1 मोठा चमचा टाकून घ्यायचा आहे. आता बाजूला काढलेले हे थोडे मटण आणि त्याचे सूप आपण यात टाकून घेणार आहोत. मटण रस्सा आपला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, छान कट आलेला आहे, त्याला मस्त तरी दिसत आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मटण सुक्क्याला मीठ टाकून आपण हे मटण सुक्काही 5 मिनिटासाठी शिजू दिलं आहे आणि आपलं मटण सुक्काही तयार आहे. आता आपण थाळी लावून घेऊया. थाळीमध्ये आता मी इथे एका डिशमध्ये मटण सुक्का वाढत आहे. बोलमध्ये मटणाचा रस्सा टाकून घेत आहे. सोबतच वाफवलेला हा भात ठेवला आहे. त्यावर साजूक तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. थाळीमध्ये आता मी इथे काकडीची कोशिंबीर ठेवली आहे. खायला कांदा आणि लिंबू ठेवला आहे आणि तयार केलेली ही गरमागरम बाजरीची भाकरी ठेवली आहे. अशा प्रकारे आपली पुणेरी स्पेशल मटण थाळी तयार आहे. तर चमचमीत अशा मटण रस्सा आणि मटण सुक्क्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा. खूपच चविष्ट चमचमीत अशी ही रेसिपी आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग.